त्या अशा अधिकाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नाही. संपूर्ण पीडब्ल्यूडी खरं म्हणजे भ्रष्टाचाराचं पूर्णच झालेलं आहे. जर इतकी हिंमत कशी होती की अधिकारी नागपूरला कंत्राटदारांना बोलवतो, फाईल घेऊन येतो आणि दारूची बाटली रिझवत तो सही करतो आणि केवळ त्याच्यावर निलंबनाची कारवाई नाही तर हा सेवेत असा अधिकारी असावा का? ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री आहेत त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणा हा काय दर्शवतोय की धाक कोणाचाही नाही आणि आम्ही बिनधास्त, आम्हाला कोणी रोखू शकत नाही, अशा प्रकारची त्याची ताठरपणाची आणि हुकुमशाहीची भूमिका एकूण त्या अधिकाऱ्याची दिसते आहे. म्हणून त्याला सेवेतून काढून टाका. एक मेसेज द्या की पुन्हा अशा प्रकारची हिंमत कुठलाही अधिकारी करणार नाही आणि त्या सगळ्या प्रकरणाची त्याची चौकशी पण करा. त्याचीच काय करताय? सर्व त्या पीडब्ल्यूडीचे अनेक प्रकरणं, मोठी मोठी प्रकरणं आहेत आणि त्यामध्ये 10-10, 15-15% अधिकची बिलं दिली गेलेली आहेत आणि काम वाढवून दिलं गेलं आहे आणि एक्सप्रेशनच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात लूट चाललेली आहे. कामं बोगस केलेली आहे. पुरामध्ये पहिल्याच वर्षी बांधलेले रस्ते वाहून गेले, पुलं तुटलेत, खचलेत आणि इतका भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला सर्वस्व अधिकारी जबाबदार आहेत. खरं तर तो तर आहेच अधिकारी, पण त्या सगळ्या फाईलची चौकशी आणि त्या वरच्या अधिकाऱ्यांनी त्या कामावर व्हिजिट केली होती का? ते काम कुठले आहे? कामाची आत्ताची स्थिती काय आहे? हे सगळ्यांना दोषी धरलं पाहिजे असं आम्हाला वाटतं.